नाशिकमध्ये कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत। कार्यकर्ते माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन करणार होते। या ठिकाणी आलेले असताना कृषी मंत्री कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असतानाच पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। ठिकठिकाणी कोकाटेंच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय, त्यांच्या कृतीचा निषेध जो आहे तो केला जातोय। आज थांबलेलो आहोत या ठिकाणी। अशा पद्धतीने या ठिकाणी कृषी मंत्र्यांचा ताफा जात असताना काही कार्यकर्त्यांनी इथे पत्ते फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। माणिकराव कोकाटे या ठिकाणी आलेले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर क्यू करू का पहिल्यापासून त्यांचा ठीक आहे खुशाल होणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांचा ताफा जेल रोडच्या दिशेनं पुढे आला। त्याच्यानंतर या ठिकाणी आमदार सरोज आहेर यांच्या घराकडे हा सगळा ताफा जो आहे तो जात असताना शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर पत्त्यांचा कॅट जो आहे तो उधळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे या ठिकाणी एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आपण या ठिकाणी बघू शकतोय दृश्यांमध्ये की हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उभे होते आणि या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पत्ते जे आहेत ते उधळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचा ताफा पुढे गेल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। याच ठिकाणी देवी मंदिराजवळ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळेसच ज्यावेळेला माणिकराव कोकाटे कार्यक्रमासाठी थांबले त्यावेळेला हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बाजूला इकडच्या बाजूला लपून बसले होते आणि आपण बघू शकतो की माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा हा डाव जो होता कार्यकर्त्यांचा तो पोलिसांनी हाणून पाडलेला आहे। कोकाटे यांचा ताफा पुढे काढून देऊन पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरात काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आमने सामने आले, घोषणाबाजी झाली आणि एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आपण या ठिकाणी बघतोय की अत्यंत गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी अद्याप देखील झालेली आहे। कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यात उभे आहेत आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता माणिकराव कोकाटे यांनी देखील TV9शी बोलताना स्पष्ट केलंय की मी माझी भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे।